या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मुरगुड शहरातील सूर्यवंशी मांगुरे कॉलनीतील रहिवासी गेली 35 वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. रस्ता, गटर, स्वच्छता यासारख्या प्राथमिक सुविधांचा अभाव असून प्रशासनाकडे कोणतीही सुनावणी होत नसल्यानं नाराज नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता नाही, गटर नाही, स्वच्छता नाही, विकास नाही, त्यामुळे मतदान नाही असा बोर्ड कॉलनीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. हा लावलेला बोर्ड ये-जा करणाऱ्या नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे. मुरगुड शहरामध्ये या निवडणुकीच्या तोंडावर बोर्डाची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे. कॉलनीचा रस्ता नगर परिषदेकडे वर्ग असून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. मुरगुड विकास आराखड्यामध्ये या कॉलनीतून 15 मीटरचा DP रोड मंजूर असताना देखील वर्ग करून घेतला जात नाही. सूर्यवंशी मांगुरे कॉलनी येणे असून कॉलनीला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निवडणूक 2025च्या मदतीनं समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असून प्रशासन व जनप्रतिनिधींना इशारा दिला आहे की समस्या सुटेपर्यंत मतदानावर बहिष्कार कायम राहील. आता पाहावं लागेल की या नागरिकांची समस्या मुरगुड नगर परिषद प्रशासन का जनप्रतिनिधी सोडवणार. TV नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. 2000 पासून मी इथं राहतो. 2000 पासून मी बघतो हा आमच्या गल्लीमध्ये दगड धोंडे आणि खड्डे आहे तसे आहेत, मुजवलेले नाहीत. आणि त्यामुळं जाता येताना लोकांना फार अडचण होते. काही जण पडतात आणि म्हाताऱ्या माणसांना तरी चालता येत नाही, अशी परिस्थिती आहे. तसेच आमच्या घरासमोर एवढे हे आहे, खडी टाकलेली आहे. त्याशिवाय ते झाडं आहेत, तिथं साप राहतात. आणि बऱ्याच वेळा नाग सापसुद्धा आम्हाला दिसलेले आहेत. 2 वेळा माझ्या घरात साप आलेले, अशी तिथं परिस्थिती झालेली आहे. त्यामुळं ही आमची समस्या दूर करावी, ही आमची विनंती आहे. नाहीतर आम्ही मतदान करणार नाही, हेच आमचं. मी सिकंदर जमादार येथील रहिवासी आहे. गेली 35 वर्ष झाली ही मांगोरी कॉलनी येणे आहे. आणि 35 वर्षे झाली रस्ता अभावी आम्हाने वंचित ठेवलेले आहे. आणि आपल्या ह्या येणे कॉलनी असूनसुद्धा कुठल्याही प्रतिनिधीने आम्हाला दखल घेतली जात नाही. आमची कळकळीची विनंती आहे. आज आम्ही निर्णय घेतलेला आहे की आम्ही इथं मतदान करणार नाही, म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. हे वरिष्ठांना कळण्यासाठी हा आम्हाला करण्याची आमची इच्छा व्यक्त केलेली आहे इथे. आणि लवकरात लवकर वरिष्ठांनी इथे दखल घेऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. माझे नाव सविता कृष्णात पाटील. 2002ला मी इथं आले. रस्ता नाही, काय नाही, तर आम्हाला जाता येता त्रास होतोय. लहान बाळ आमच्या ती पडत्यात, लहान मुले आहेत ते आमच्या पडत्यात. म्हणून आम्हाला रस्ता पाहिजे, नाही तर आम्ही मतदान करणार नाही.